कहाणी आहे जास्त विचार करणाऱ्या लोकांसाठी। नमस्कार, मी आहे आर.जे. नूतन आणि आजची स्टोरी आहे नेहमी विचार करणाऱ्या प्रणय नावाच्या मुलाची। एका गावात प्रणय नावाचा तरुण राहत होता। शांत स्वभावाचा, खूप समजदार, पण एक गोष्ट त्याच्या आयुष्यात कायमच अडथळा ठरत होती, त्याचे अतिविचार। एखादी गोष्ट त्याच्या समोर आली की तो लगेच विचार सुरू करायचा, हे करावं का नको, समोरच्यानं असं का केलं, माझं चुकलं का, लोक काय म्हणतील, भविष्यात काय होईल। विचारांचे जाळे इतके वाढले की त्यात तो स्वतःच अडकून गेला। काम सुरू करण्याआधीच तो थकून जायचा, कारण त्याचं मन थकलं होतं। एक दिवस तो नदीकाठी बसला होता, डोकं अगदी भरलेलं, डोळे पाणावलेले। तेवढ्यात एक म्हातारा तिथे आला, गळ्यात कापडाचा पोत, चेहऱ्यावर शांत हास्य। तो म्हातारा त्याच्याकडे बघून म्हणाला, इतका विचार करशील तर जगणार कधी। प्रणय गोंधळला। म्हातारा पुढे म्हणाला, मी रोज ही नदी पाहतो, ती न थांबता वाहते, कुठे वळण, कुठे अडथळा, पण ती थांबत नाही, ती विचार करत नाही, ती फक्त वाहते। माणूस विचाराने मोठा होतो, पण अतिविचाराने हरवून जातो। प्रणय थोडा शांत झाला। त्या दिवशी त्यानं काही ठरवलं नाही, पण दुसऱ्या दिवशी त्याने त्याचे विचार थांबवून कृती सुरू केली। आपला थोडा विचार करणं चालतो, पण अतिविचार आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतो। मित्रांनो, मन शांत हवे असेल तर विचार कमी ठेवा, एक पाऊल टाका, रास्ता आपोआप तयार होईल। मी आहे आर.जे. नूतन, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन गोष्टीत।